हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर आजचा दिवस माझा खूपच बिझी होता, कारण सकाळीपासून सर्व सकाळची कामे वगैरे आवरून मी गेलेली माझ्या बहिणीच्या घरी। तिच्या मिस्टरांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यांना बघण्यासाठी। तर तिथून आताच मी आली संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून झालं माझं। पाहू शकता तुम्ही, आज मी संध्याकाळी आमच्या संडे स्पेशल जेवणातला मेनू दाखवते तुम्हाला। मस्त असं गावठी कोंबड्याचं मटण, भाकरी आणि भात। या तुम्ही पण जेवायला। तर त्यानंतर रात्री मला शिवायची होती ती 2 ब्लाऊज। रात्रीचे वाजलेले आहेत 12। पाहू शकता तुम्ही। तोपर्यंत मी माझं काम करून घेतलं, पण पूर्ण काय झालं नाही। एक ब्लाऊज पूर्ण झाला आपला आणि एका ब्लाऊजचे स्लीव्स बसवायचे आहेत, ते आता माझ्यात बसवायची हिंमत नाही, झोप काय कंट्रोल होत नाही म्हणून मी ती उद्या बसवीन। पाहू शकता तुम्ही मी आता केलेलं काम। हा मी ब्लाऊज शिवून रेडी केला। याचे सिंपल असे दोन्ही ब्लाऊजांचे सिंपल पफ स्लीव्ज आहेत। हा पहा, बॅकनेक नॉट वगैरे पूर्ण बसून रेडी आहे, फक्त याला हुक बसवायचे आहेत, ते पण मी उद्या बसवीन। आणि हा दुसरा ब्लाऊज आहे, याचा पण बॅकनेक आणि फ्रंट साईड शिवून झाले माझी। आता त्याला फक्त पफ स्लीव्ज बसवायसाठीचा हा कपडा आहे, हे पण मी उद्याच बसवीन, कारण आता काम करायची कॅपॅसिटी संपली। नमस्कार, गुड मॉर्निंग। तर तुमचा आजचा दिवस आनंदात जावं अशी मी समर्थांचरणी प्रार्थना करेन। पाहू शकता तुम्ही माझी देवपूजा वगैरे आवरलेली आहे आणि आज माझी सकाळची सुरुवात छानपैकी अशी दत्तगीतांनी झाली, पाहू शकता तुम्ही। आणि त्यानंतर मुलांसाठी मी बनवलेली आज पाहू शकता तुम्ही दाखवते। शेव काव्याला खूप आवडते म्हणून ती बोलली मला सकाळी नाश्त्यासाठी हीच बनव। या तुम्ही पण नाश्ता करायला। आणि इकडे बघा, रात्रभर पूर्ण सोप्याचा लोळून सर्वे करून झाल्यानंतर जियांश कोपऱ्यात जाऊन झोपलाय। ए बाबू उठा उठा। या दोघांची मी आता शाळेची तयारी करून घेते। मुलांची आंघोळी वगैरे झाली, त्यांचे टिफिन वगैरे मी भरून दिले आणि ती शाळेत गेल्यानंतर मी परत घेतलं माझं रात्रीचं अर्धवट राहिलेलं काम। तर हा ब्लाऊज मी प्लेट पाडायच्या होत्या, पफ स्लीव शिवायचे होते, त्यासाठी मी बसलेले। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी प्लेटी पाडून घेतल्या ब्लाऊजला आणि त्यांना मी साडीतल्या कपड्याचीच खाली पट्टी लावून पफ स्लीव्ज तयार केले, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि त्यानंतर मी हे शोल्डरला जॉईन करून घेतले। अशा प्रकारे आपले ब्लाऊज मी रेडी करून झालेले आहेत दोन्ही पण। बॅकनेकला सिंपलच होता, गोल गला आणि एक लेस लावायची होती, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपली दोन्ही ब्लाऊज हुक वगैरे लावून रेडी आहेत। हे सर्व झाल्यानंतर मी लागलेले दुपारच्या जेवणाच्या तयारीला। दुपारच्या जेवणात मी साधा सिंपल असं खिचडी भात टाईपच बनवलेलं, पाहू शकता तुम्ही। कुकरमध्ये तेल वगैरे गरम झाल्यानंतर आपल्या नेहमीचं फोडणी जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे टाकून खिचडी भातच बनवलेला, कारण मला आज वेळच नव्हता जास्त जेवण असा बनवण्यासाठी। आणि हा खिचडी भात पण आमच्या घरी सर्वच आवडीने खातात। तुम्ही पण बनवता का असा खिचडी भात? माझा तर ऑल टाईम फेवरेट रेसिपी आहे। याच्यासाठी माझ्याकडे जास्त काही भाज्या नव्हत्या, पण मटार बटाटा आणि फरसबी टाकूनच बनवलेला आणि त्याच्यात बासमती तांदूळ टाकलेला मी जास्त चव येण्यासाठी साध्या तांदूळापेक्षा। अशा प्रकारे बनवलेला मी दुपारचं जेवण। तर आता इथे आपला मऊ मऊ गरम गरम असा खिचडी भात तयार आहे। मी गरम गरमच जेवायला घेतलेलं, पाहू शकता तुम्ही। आणि त्याच्यासोबत उडदाच्या डाळीचे पापड, मला लाल केलेलेच आवडतात थोडे, आणि त्याच्यासोबत आपला घरगुती आंब्याचं लोणचं। तर या तुम्ही पण जेवायला। आणि कसा वाटला माझा तुम्हाला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा। बाय बाय।